नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट नंबर टॉपिक कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर प्रेझेंट. मीन्स आपला फर्स्ट टॉपिक कोणता सर? जी अल्काइल हॅलाइड और हॅलो अल्केन बिटवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. रिमेंबर? ओके जी ओके. जेव्हा सर एखाद्या अल्केनचा एखादा हायड्रोजन निघून जातो आणि सर त्याच्या जागी एखादा एक्स ग्रुप मीन्स हॅलोजन फॅमिली मधला एखादा ॲटम अटॅच होतो, नोन ॲज अल्काइल हॅलाइड और हॅलो अल्केन. रिमेंबर? ओके. तर आपण सर त्यामध्ये पाहत आहोत कोणती रिॲक्शन मीन्स कोणती प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी मीन्स केमिकल रिॲक्शन ऑफ RX मीन्स आपलं काय सर जी हॅलो अल्केन. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला कोणती रिॲक्शन पाहिजे? विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. रिपीट मी, कोणती सर जी रिॲक्शन? विल्यमसन रिॲक्शन. ओके. और विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन मीन्स प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ ड्राय इथर मीन्स आपलं इथर. बोलो हा या ना. हा सर एक्झाम्पल आपण सर काय घेऊया? सिमेट्रिकल इथर. ओके. एग्जाम्पल इथाइल मिथाइल इथर और डाय इथाइल इथर. आजच्या लेक्चरमध्ये सर आपला प्रिपेअर काय करायचं आहे? डाय इथाइल इथर प्रिपेअर करायचं आहे. रिपीट मी, काय? डाय इथाइल इथर मीन्स इथॉक्झी इथेन. रिमेंबर? ओके. तर रिॲक्शन नेम कोणती सर? विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. रिपीट मी, विल्यमसन रिॲक्शन और विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. रिमेंबर? ओके. घ्या नाव पांडुरंग. लिहा सर. काय लिहायचं भाई साहेब? आपल्या सर्वांचा आवडता अल्कोहोल नोन ॲज इथाइल अल्कोहोल, आपलं इथेनॉल. बोलो हा या ना. हा सर. ओके. जगातला सर्वात मोस्ट फेवरेबल अल्कोहोल सर कोणतं असतं? आपलं इथेनॉल असतं. ओके. इथं प्रायमरी अल्कोहोल सेकंड नंबरचं इथेनॉल और इथाइल अल्कोहोल. लिहा सर इथं एक्झाम्पल द्या सर जी इथेनॉल. लिहा सर बघा. 2 इथेनॉल 2CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतात? इथेनॉल असं म्हणतात. रिपीट मी, कंपाऊंड नेम इथेनॉल. तर या कंपाऊंडला काय म्हणतात भाई साहब? इथेनॉल रिॲक्ट विथ 2 मॉलिक्यूल ऑफ सोडियम मेटल. ओके. द सोडियम मेटल the presence of heat are give to CH3 single bond CH2 single bond O single bond Na plus charge minus charge. compound name ethanol. सोडियम मेटल कंपाऊंड नेम लिहा सर सोडियम इथॉक्साइड. तर या केमिकलला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतात भाई साहब? सोडियम इथॉक्साइड असं म्हणतात. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल सर जी कळालं का? कळालं. इज अ इथेनॉल इज वन टाइप ऑफ अल्कोहोल रिॲक्ट विथ 2 मॉलिक्यूल ऑफ सोडियम. द प्रेझेन्स ऑफ हीट गिव्ह टू सोडियम इथॉक्साइड. रिमेंबर? ओके. आता सर या मेन रिॲक्शन कडे सर कशा प्रकारचं आपलं आर तयार होतं फ्रॉम इथेनॉल अँड आपलं सर हे कोणतं केमिकल आहे? सोडियम इथॉक्साइड आहे. बोलो हा यांना. हा सर आपण सर हे प्रिव्हियस चॅप्टर मध्ये मीन्स बघा मग चॅप्टर तो आठवतो बघा, आपण किमान मार्च मध्ये घेतला होता. ओके. गेल्या वर्षी. बोलो हा यांना. हा सर अल्कोहोल फिनॉल अँड इथर चॅप्टर. सर त्यामध्ये आपण सर रिॲक्शन पाहिली होती. आता सर आपला 12th क्लासचा बोर्ड पेपर फक्त 16 दिवस राहिला. ओके. ओनली 16 डेज भाई साहब. आणि आपण लास्ट चॅप्टर सुरू. ह्या आपली कोणती रिॲक्शन सर जी? लास्ट रिॲक्शन आहे फर्स्ट टॉपिक मधली. आणि सर आपले आणखी 3 टॉपिक राहतात. हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरेन्स. बोलो हा या ना. मीन्स आपलं ॲरोमॅटिक कोणते कंपाऊंड सर जे आपले कोणते? RX कंपाऊंड मीन्स आपलं हॅलाइड कंपाऊंड. ओके. इथं हॅलो अरेन्स अल्काइन आणि अल्किन. बोलो हा या ना. हा सर आपण सर ते नेक्स्ट डे पासून सुरू करूया हॅलो अल्किन. आठवा सर जी मार्च गेल्या वर्षी. ओके. 12th क्लास केमिस्ट्री चॅप्टर कोणता आपला? इथर. प्रिपरेशन प्रॉपर्टी ऑफ इथर. आपण सर कशा प्रकारे सिमेट्रिकल इथर तयार केला होता. आठवा सर जी बघा. हे सर कोणतं केमिकल आहे? इकडे रिपीट या. इथेनॉल रिॲक्ट सोडियम मेटल प्रेझेन्स ऑफ हीट गिव्ह टू सोडियम इथॉक्साइड. लिहा सर आता कशा प्रकारची रिॲक्शन होत असते.
तर लिहायचं भाई साहेब देवाचं नाव घेऊन, घ्या देवाचं नाव पांडुरंग, लिहा सर. सोडियम इथॉक्साइड रिॲक्ट विथ वन टाइप ऑफ हॅलो अल्केन, एक्झाम्पल इथाइल ब्रोमाइड. रिमेंबर, ओके. कशा प्रकारे सर? अशा प्रकारे लिहा सर. सोडियम इथॉक्साइड CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O -4 सिंगल बॉन्ड Na+4 कंपाउंड नेम सेम सोडियम इथॉक्साइड. ओके ओके सर. प्लस CH3 सिंगल बॉन्ड आपलं CH2 सिंगल बॉन्ड Br. तर या कंपाऊंडला म्हणतात इथाइल ब्रोमाइड. रिपीट मी, काय म्हणतात रे कंपाऊंडला? इथाइल ब्रोमाइड म्हणतात. ओके. अँड कंपाऊंड नेम सोडियम इथॉक्साइड. द प्रेजेंस ऑफ हीट. अरे प्रेजेंस ऑफ काय सर? जे आपलं हीट. ओके, उसको तपाएंगे भाई साहब at certain temperature due to C2 single bond H5 single bond O single bond C2 H5. तर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय म्हणतात पहा. तर या केमिकलला म्हणतात बघा डाय इथाइल इथर म्हणतात. अरे काय सर म्हणतात याला? डाय इथाइल इथर असं सर म्हटलं जातं. या सिमॅट्रिकल इथर लक्षात ठेवा सरजी, कारण सेम साईडला बोथ म्हणजे बोथ साईडला ओके सेम साईडला सर सेम ग्रुप अटॅच आहे. अटॅच कोणता सर? जी हा अल्काइल ग्रुप आहे. जेव्हा सर एखाद्या इथर मध्ये सर सेम साईडला मीन्स बोथ साईडला एखादा सेम सर अल्काइल ग्रुप और अल्कोक्सी ग्रुप अटॅच होतो नोन ॲज सिमॅट्रिकल इथर. रिमेंबर, ओके. सर आपण या कंपाऊंडला अशा प्रकारचा लिहू शकतो बघा. CH3 नंतर CH2 नंतर सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. इसको बोलते भाई साहब, इसका साइंटिफिक नेम होता है कुछ इस प्रकार से लिया इथॉक्सी इथेन. तर या कंपाऊंडला म्हणतात बघा इथॉक्सी इथेन असं सर म्हटलं त्या कंपाऊंडला. अरे काय म्हणतात सर? इथॉक्सी इथेन. ROR इज अ वन टाइप ऑफ इथर. कोणतं सर? आपलं सिमॅट्रिकल इथर. सरजी कळालं का? ओके सरजी. घ्या देवाचं नाव पांडुरंग, लिहा सर. काय आपलं एक्सप्लेनेशन? वेन इथेनॉल रिॲक्ट विथ 2 mole of sodium presence of heat give to sodium ethoxide further react with ethyl bromide, one type of haloalkane. Presence of heat give to diethyl ether plus sodium bromide or ethoxyethane, one type of symmetrical ether. बात छापो दिमाग में. हम भाई साहब कल क्या पढ़ेंगे? सेकंड नंबर टॉपिक नोन एज कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर प्रेजेंट. मीन्स आपलं काय सर जी? हॅलो अल्किन. ओके, बात छापो दिमाग में.